प्रेक्षकांना हे कळत नाही की अरे एवढासाच तर रोल होता, अरे एवढासाच नव्हता, खूप काम केलं होतं, ते एडिट झालं त्याला काय करणार. बरेच दिवस काही फोन नाही आला, काही नाही. त्याला मी फोन केला, अरे काय झालं त्याचं. अरे नाही तुझं सिलेक्शन नाही झालं. म्हटलं का रे. अरे ती चॅनलची EP आहे. म्हणजे आपली ती मैत्रीण आहे ती. तर तीच म्हणाली अरे राजूला काय इन्स्पेक्टर बनवतो, त्याला तू निगेटिव्ह चांगला करतो, त्याला आपण चोरबीर बनव काहीतरी. मुलगी आली म्हणाली अरे बस झाला आता, आता घरी जाऊया. म्हटलं उद्या गुरुवार आहे, स्वामी वाचवतील आपल्याला, काही करून घेऊन जातील. आणि हे सांगितलं आणि 1 तासाभरामध्ये एक मिलिटरीचा माणूस आला. क्राईम पेट्रोलमध्ये नसतो तर मला लोकांनी ओळखलं नसतं, मला ओळखलं नसतं तर माझ्या मुलीला खाणं मिळालं नसतं. संजय जाधवांच्या खांद्यावरती कॅमेरा होता जो माझ्या मागे होता. तो तिथे सुरू झाला, मला कळलं आवाज कसला सुरू झाला. मग मला त्यांनी सांगितलं की अरे हे जे जुने नट आहेत जोपर्यंत त्यांना हा आवाज येत नव्हता ना तोपर्यंत ते ऍक्टिंगच नाही करायचे, त्यांना समजायचंच नाही. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज एक विशेष पाहुणे आहेत. त्यांना पाहता क्षणी त्यांची जी छोट्या पडद्यावरची इमेज आहे ती तुमच्या डोळ्यासमोर लगेचच येईल. ते आहेत राजेंद्र शिसतकर. नमस्कार. 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 तुमचं स्वागत आहे आमच्या इट्स मज्जामध्ये. धन्यवाद. आणि तुमचं मी ज्या वेळेला करिअर पाहतो किंवा विचार करतो, नजर टाकतो, फोकस टाकतो, तर मला ना माझ्या मनातला पहिला प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की तुमच्याकडे अजूनही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचं म्हणावं तसं लक्ष गेलेलं नाही. असं आता तुम्ही म्हणत असाल तर असेलही कदाचित. आहे ना, जे आहे ते आहे. पण मी नाही कामं मागायला जात कोणाकडे की अरे मी घरी बसलोय मला काम द्या किंवा काही द्या. जे काम येतं ते मी प्रामाणिकपणे करतो, त्यामुळे ठीक आहे, वाट बघूया. काम मागायला गेलं पाहिजे असं पण नाही ना, कामं आली पण पाहिजे. पण त्या मेकर्सना नसेल वाटत कदाचित की हा रोल तो करू शकतो म्हणून नाही दिलं. पण वर्सटाईल तर आहात तुम्ही. हा पण आता कसं पुन्हा विश्वास पण तर ठेवला पाहिजे ना त्याने की हा रोल करूच शकेल. जसं एक थी बेगमच्या वेळेला माझी इन्स्पेक्टरची इमेज होती की क्राईम पेट्रोलमुळे इन्स्पेक्टर, बाकी दुसरं काही कुणीच करू शकत, म्हणजे दुसरा रोल काय नाही करू शकत, हा फक्त इन्स्पेक्टर करू शकतो. अशा वेळेला एक थी बेगमच्या मेन विलनसाठी ज्या वेळेला सचिन दरेकरांनी माझं नाव सांगितलं की चॅनलमध्ये त्या MX प्लेअरच्या कि नाना म्हात्रे का रोल राजेंद्र शिसतकर करेगा. बोला अरे एक्टर अच्छा है लेकिन उसकी इंस्पेक्टर की इमेज है, उसको वो नेगेटिव्ह इंस्पेक्टर दे दो. मग दरेकरचं पण पहिली वेब सिरीज होती, तो पण फार काही हे करू शकत नव्हता. तो म्हणाला असं आहे की नेगेटिव्ह इन्स्पेक्टर आहे तो कर तू. म्हटलं नाही यार, इन्स्पेक्टर नाही करायचं आहे म्हणून मी आता ठरवलेलं आहे. बरं ठीक आहे. काही दिवस गेले, मध्ये काही नाही झालं. मग त्याचा फोन आला, टक्कल करशील का. म्हटलं करेन. ठीक आहे ये मग ऑफिसला. मग MXच्या ऑफिसला गेलो, भेटलो, त्यांनी मला गोष्ट सांगितली सगळी, हे करायला लागेल, तयारी आहे का. म्हटलं हो करेन. या मधल्या काळामध्ये यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांना अप्रोच झाले होते त्याच रोलसाठी. त्यांच्या तारखा नव्हत्या म्हणा किंवा अजून काही कारणास्तव त्या नाही झाल्या. मग शूटिंगला सुरुवात होणार आता. त्यावेळेलाही त्या चॅनलची माणसं होती की मेन विलन है, अगर ये फ्लॉप तो सीरीज फ्लॉप, ओ तो रिस्क है देखो तुम. आणि ठाकूर साहेब शूटिंगला आता सुरुवात होणार. पहिला दिवस, माझा पहिला शॉट, आम्ही वसो नावाचं गाव आहे गुजरातमध्ये, तिकडे शूटिंग केलं होतं. माझं सगळं सिक्वेन्स तिकडे गेला होता. म्हणजे पहिला शॉट डायलॉग्ससाठी रेडी, सगळं रेडी, आता चला होणार. आणि सचिन दरेकर आला, ऑल द बेस्ट राजू, मला 100% नको आहे, मला 200% हवे तुझ्याकडून, प्लीज तुझ्यावरती सिरीज आहे अख्खी. म्हटलं ओके ठीक आहे. मी सांगतोय ना तयार अंगार बघा शहर आलाय, पण माझी अवस्था अशी झाली होती अरे थांब मी स्वतःच तयार नाहीये, त्यात तू मला तर टेन्शन नको देऊस. मला 2 मिनिट थांब दरेकर थांब. आणि मी स्वामींचा भक्त आहे त्यामुळे मी स्वामींची प्रार्थना केली की स्वामी यश द्या मला. आणि झालं. मग आमचे ते 4-5 दिवसाचा फुटेज रशे जेवाळाला ऑफिसला आले इकडे. मग MXची माणसं आली, अरे आम्ही तो पता था, ही वर्सटाईल ऍक्टर तो कर ही सकता था. फिल्मी संस्कृती.
पण तो एक विश्वास हा ठेवला पाहिजे की हा करू शकतो. त्याच्याच वेळेला मी प्रसाद ओकनी मला चंद्रमुखीच्या वेळेला त्या विलनसाठी विचारलं. तो विलन वेगळाच विलन आहे की असं मी कधी केलं नाही किंवा मला कोणी असं पाहिलं नाही की असं स्त्रीलंपट आहे किंवा त्यात कॉमेडी पण आहे, बिनधास्त आहे, बेशरम आहे तो माणूस. असा रोल मी कधी केलेला नाही. पण प्रसादनी विश्वास ठेवला पुन्हा की नाही करेल तर हाच. कारण त्यावेळेला पण काही असं झालं होतं की नाही यार राजू नको, त्या रोलसाठी नको, दुसरा कोणतरी आणा, हा आणा तो आणा. पण प्रसाद म्हणाला नाही मला तोच हवाय. असं घडलं होतं. पण पुन्हा तेच आहे ना की तसं मेकर्सनी विश्वास ठेवला पाहिजे की नाही हा करू शकेल. पण विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही यार ह्याची ही इमेज आहे, हे तो हाच म्हणजे हेच कामं करू शकतो, हाच रोल करू शकेल, याच्या बाहेर नाही करू शकत. मला रिस्क नाही घ्यायची. जर हा फ्लॉप गेला, ह्याला नाही जमलं तर त्याचं सगळं माझ्यावरती येणार ऍज अ डिरेक्टर. तू सिलेक्ट केलं होतं, आम्ही तर सांगितलं होतं हा नको म्हणून. पण त्याच्याकडे 16-17 वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे, अशावर विश्वास ठेवण्यासाठी अजून काय करायचं माहित नाही मला. कारण मला हा प्रश्न विचारणार आहे तर मी दुसरे आहात. अरे मी तुझं काम खूप पाहिलंय, तू एवढं सगळं करतोस, मग तुला अजून तुझ्या पोटेन्शियल किंवा कॅलिबर एवढं काम नाही मिळालं असं मला वाटतं. टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. म्हटलं हा सर पण मला घाई नाहीये आणि मी असं म्हणजे उगाच आलेलं अरे हे आलं काम करूया, अरे ते आलं काम करूया असं म्हणून थांब आपण थोडं करू पण चांगलं करू. पण असं झालंय का की तुम्हाला रोल ऑफर झाला, सगळं ठरलं आणि नंतर तुम्हाला कळलं की तुमच्या जागी दुसरंच कोण आहे? हो होतं ना. आता जस्ट काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं झालं होतं आणि मग मला कळलं की कोणीतरी त्यांना सांगितलं की आय एम नॉट कम्फर्टेबल विथ हिम आणि मग मला काढलं. अरे बरोबर, हेच नाव सांगणार नाही. अच्छा ठीक आहे. पण मी असं काही महिन्यानंतर मी त्याच ठिकाणी शूटिंगला गेलो तर तोच प्रोडक्शनवाला म्हणजे लोकेशनवाला तिकडचा इथे होता. तो मला सर काही दिवसांपूर्वी इकडं असं शूटिंग झालं, हे लोक होते आणि विलन मजा नाही आली. तर आम्ही बोललो अरे राजू सरांना का नाही विचारलं. तो एक असिस्टंट अरे त्यांचंच नाव होतं पण हे लोक नाही बोलले ना म्हणून काढलं त्यांना आणि दुसऱ्याला घेतलं. असं आणखीन पण काय वेळा झालं नाही हे असं एकदा दोनदा झालं, एक दोनदा झालं म्हणजे. पण ह्याचं मग तुम्ही पसचं कसं आहे? काय इट्स पार्ट ऑफ लाईफ. अजून काय, आपण काही नाही करायचं. पण असं पण आहे बघा, आज आपण सोशल मीडियाच्या युगामध्ये वावरतो. लोक स्वतःचं एक रील तयार करतात, प्रोडक्शनला पडतात. पूर्वी एकेकडे फोटो घेऊन जायचं. मग हे तुम्ही प्रकार करता का? नाही 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 नाही. मग कामं कशी मिळणार? नाही मी IMDb जी आहे आपली इंडियन मूवी डेटाबेस, त्याच्यावरती माझे सगळे प्रोजेक्ट जातात आणि बरेच जण मला म्हणजे आता मी क्रॅक नावाची फिल्म केली विद्युत जामवालची, त्याचं काही मी ऑडिशन वगैरे नाही दिलं काहीच. त्यांनी मला स्वतःहून फोन केला की अरे मी असं असं बोलतोय, ऑफिसला भेटायला याल का? मी गेलो ऑफिसला भेटायला. सर हे डेट्स आहे, हे आमचे पैसे आहेत. ठीक आहे चालेल. आणि मी फिल्म केली ती. पण त्यांना मी विचारलं की तुम्हाला माझा रेफरन्स कोणी दिला? तर IMDb वरती आम्ही पाहिला. आम्ही तुमची एकती बेगम सिरीज पाहिली होती. जसं रायसिंगानिया वर्सेस रायसिंगानिया नावाची सिरीज केली मी. चंद्रमुखी पाहिलं होतं, सॉरी त्यांनी चंद्रमुखी पाहिली होती आणि तशाच टाईपचं कॅरेक्टर होतं. पण हे अजून जरा इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं ते की हा आहे क्रिमिनल, 70 मर्डर केले त्याने. हो पण ह्याला शास्त्रीय संगीताची आवड आहे, त्यामुळे तो सगळं बोलताना रागात बोलतो किंवा त्या संगीताचं हे सांगून आणि मग एक्सप्लेन करतो आणि मग मारतो. असं आहे ते. म्हणजे तुमचा याच्यावर विश्वास आहे की एका कामातून दुसरं काम मिळतं, कुठलंही काम तुमचं फुकट जात नाही. आणि आणखीन एक पाहिलंय असं मी की एक फिल्मच्या ऑडिशनला गेलो, झालं, सिलेक्ट झालो, पैशांवरून जमलं नाही. अरे असं वाटतं की यार करायला हवं होतं, खूप उगाचच नाही केला. पण मग मी विचार करतो कदाचित त्यांच्या नशिबात मी नसेल, असं पण होऊ शकतं. आणि मग मी ती फिल्म बघायला जातो आणि मग लक्षात येतं अरे हे सगळंच एडिट झालं, अरे बरं झालं नाही केलं. मला हा अनुभव जास्त वेळा आलाय की बरं झालं नाही केलं, तो लाज वाटली असती की काय सांगितलं असतं, मी तर खूप करून आलोय पण सगळं उडालंय. असं होतं बऱ्याचदा. आणि बरं प्रेक्षकांना हे कळत नाही की अरे एवढासाच तर रोल होता, अरे एवढासाच नव्हता, खूप काम केलं होतं, ते एडिट झालं त्याला काय करणार. एडिट तर आमच्या हातात नसतं ना. नाही कारण लेंथ वाढली फिल्मची किंवा काही तो सिक्वेन्स जातो, एखादा पूर्ण सिक्वेन्स जातो, मग त्यावेळेला असं बऱ्याचदा होतं. म्हणजे असं होतं की अरे बरं झालं वाचलो आपण. आणि असं मला बऱ्याचदा झालं की
अरे झालं बरं झालं नाही. त्यामुळे मला ती अशी हे नाही की अरे यार हा रोल गेला हातातून, असं कधीच नाही मला झालं. हा, पण ही प्रोफेशनल मॅच्युरिटी याला पण म्हणता येईल. असं म्हणता येईल. कदाचित माझे मित्र परिवार जो आहे, हा, राजेश देशपांडे आहे, ज्याला म्हणजे इनिशियल स्टेजला जेव्हा नवीन होतो तेव्हा कोणीच माहीत नव्हतं की काय निर्णय घ्यायचं, कुठे जायचं, काय करायचं, काहीच नव्हतं. त्यावेळेला राजेश देशपांडेंनी खूप मदत केली होती मला प्रत्येक निर्णय घेताना. की मी त्याला विचारायचो, मी अजूनही बऱ्याचदा त्याला विचारतो कुठे अडकलो की अरे काय करू मी. किंवा माझे सर आहेत अरुण रंजनकर, त्यांना मी विचारतो, ते सांगतात. सचिन दरेकर आहे. हे माणसं अशी आहेत की ते तुमचं नुकसान नाही करणार कधी. महत्वाचं ते आहे की चुकीचा सल्ला नाही देणार तुम्हाला. पण मग तुम्ही आता रोल स्वीकारताना नेमका काय विचार करता आता? ओव्हरऑल सगळं कोण आहे, माझं काय काम आहे त्याच्यामध्ये, भूमिका काय आहे. उगाच तेच पोलीस करायला पण हरकत नाही, पण त्यात काहीतरी हवं. यू आर अंडर अरेस्ट एवढ्यासाठी नाही. बरोबर. ते काय म्हणजे पूर्वीच्या म्हणजे फिल्म मध्ये जसं मी आता एक मिलिंद गुणाजींचा मुलगा अभिषेक गुणाजी आणि संदीप त्यांनी एक फिल्म केली आहे रावण कॉलिंग नावाची. तर त्याची गंमत अशी, त्याचा मला फोन आला की मी अभिषेक बोलतोय की आणि आम्ही एक फिल्म करतोय, तर त्याच्यामध्ये एक इन्स्पेक्टरचा रोल आहे, तर तुम्ही करावं अशी बाबांची इच्छा आहे. म्हटलं कोण बाबा? मिलिंद गुणाजी. म्हटलं अच्छा. म्हटलं कसं आहे, म्हटलं आय एम हॅपी की बाबांनी सांगितलंय, पण मी नाही इन्स्पेक्टर करत, खूप झाले आता. सर बघा ना प्लीज. म्हटलं अरे नाही खरंच नको. ठेवून दिला फोन. म्हटलं कधी मिलिंद सर भेटतील तर त्यांना सॉरी सांगेन की नाही सर खूप ऑफर येतात म्हणून मी नाही म्हणालो. 1-2 दिवसानंतर मला सचिन दरेकरचा फोन आला. काय करतोयस मित्रा? म्हटलं काय नाही, बोल ना. उद्या काय करतोयस? म्हटलं काय नाही, एक फिल्मचं स्क्रिप्ट वाचन करणार आहे मी. आलास तर बरं होईल, वाच बघ कसं वाटतं तुला, काही सजेशन असतील तर सांग. मला ठीक आहे, कुठे भेटतो इथे, तर ठीक आहे. 4 वाजता गेलो, मी फिल्म वाचली, इंटरव्हल पर्यंत वाचली फिल्म. मग तो मुलगा आला, हॅलो मी अभिषेक, काल तुम्हाला फोन केला होता. म्हटलं अच्छा बरं ठीक आहे. म्हटलं करतोय फिल्म मी. मग मी सेकंड हाफ मी ऐकलाच नाही त्याचा, की मला फर्स्ट हाफलाच लक्षात आलं की ही खूप वेगळी फिल्म आहे, की सतत काहीतरी घडतंय, हॅपनिंग आहे आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर. आणि ज्यावेळेला क्लायमॅक्स वगैरे ऐकला नंतर म्हटलं अरे यार मी मिस केली असती जरी मी ही केली नसती तर. दरेकर म्हणाला अरे मला तुझ्याबद्दल चांगलं माहीत असल्यामुळे तू नाही म्हणशील हे त्याला मी सांगितलं होतं की तू फोन केला तर तुला नाही म्हणेल तो, नाही करायचं इन्स्पेक्टर मला. तो गोष्ट ऐकली तर तो हो म्हणेल. आणि मग मी ती केली फिल्म. पण मस्त. आता कधी रिलीज होईल त्यावेळेला कळेलच तुम्हाला मी का एवढं बोलतोय त्या फिल्मबद्दल. मस्त फिल्म. बघा 60च्या दशकामधले जर तुम्ही फिल्म बघाल हिंदी सिनेमे तर तुम्हाला इफ्तेकार पोलीस इन्स्पेक्टर बराच. मग कधीतरी एकदा खेल खेल मी पिक्चरमध्ये त्यांनी आपल्याला शॉक दिला की शेवटी सस्पेन्स निघते की तो विलन आहे, तोच विलन आहे. नंतर त्यांना बढती मिळाली वगैरे, म्हणजे ते मग जगदीश राज आले. मग आणखीन काही लोक येत गेले सिनेमामध्ये असे. आता आमच्याकडे गेल्या आठवड्यातच आम्ही संदेश जाधवचं केलं, त्यांनी पण बऱ्याचशा सिनेमामध्ये. तुम्ही एकूण किती रोल केले असतील? नाही मी सिनेमात पोलिसांचे रोल ना. मी क्राईम पेट्रोल तर तुमचं त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी हार्डली काही सिनेमे केले असतील. पोलीस नाही केले मी ठरवून नाही गेले. सिनेमात नाही गेले पण इकडे नाही. मग सिरियल मध्ये पण नाही. म्हणजे जसं आता हा एक सिनेमा केला किंवा आता प्रसाद खांडेकरची एक फिल्म केली मी. प्रसाद खांडेकरची फिल्म आम्ही कोकणात शूट केली, त्याच्यात मी विलन करणार होतो म्हणून मी गेलो आणि अभिजित चव्हाण इन्स्पेक्टर करणार होता. पण झालं असं की अभिजित चव्हाण इकडे शूटिंग मध्ये अडकला, तिकडे सगळे येऊन थांबलेत, आता काय करायचं. मग तो म्हणाला एक काम कर ना दादा तू इन्स्पेक्टर कर. म्हणणार अरे नाही यार बघ सगळं आलंय, युनिट आलंय, कर ना मी पुढच्या पिक्चर तुला विलन देतो परत. आणि मी इन्स्पेक्टर केला तिथे आणि अभिजित विलन झाला. पण असे आता नको पोलिसांचे रोल, इन्स्पेक्टरचे रोल रोज येतातच. आणि आता ते कसं आहे ना, किती काही केलं कुठेही गेलो तरी अरे क्राईम पेट्रोल आप क्राईम पेट्रोल मिळालं. तर मी क्राईम पेट्रोल सोडून 6 वर्ष झाली. 2018 मी सोडलंय क्राईम पेट्रोल, तरी सुद्धा तुमचं टेलिकास्ट आहे ना. ठीक आहे पण इम्पॅक्ट आहे ना. पण क्राईम पेट्रोल मध्ये ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. क्राईम पेट्रोलची जर्नी कशी झाली.
नोकरी सोडून या क्षेत्रात आलो. गोजीरवाण्या घरात सिरियलमध्ये शूटिंग म्हणजे सुरू झालं काम. आणि एक दिवशी मला संतोष वेरुळकरचा फोन आला की मी एक नाटक करतोय गम बनून. त्यांनी ती एकांकिका केली होती इप्टाला आपल्या INTच्या स्पर्धेत आणि सबाईला पण जिंकली होती. त्याचं फुल लेंथ नाटक करतोय, त्यात वडिलांचा रोल आहे. म्हणजे खरे नमस्त, मी एकांकिका पाहिली होती, चांगलं नाटक. आणि संतोष चांगला मित्र पण होता. भेटलो, प्रोड्युसर आणि सगळं झालं. पैसे कमी होते खूप, कारण 40-50 मुलं, त्यांचं कॉस्ट्युम सगळं. आणि मी सांगतो तुला, राजेशला भेटलो बोरिवलीत. म्हटलं राजेश असं असं नाटक आहे आणि हे म्हणतात पैसे कमी आहेत, मला कर, तरीही कर, कारण हे नाटक चांगलं आहे, बघ फायदा होईल तुला याचा. केवळ राजेशवरती विश्वास ठेवून मी ते नाटक हो म्हटलं. नाटकाचे प्रयोग सुरू झाले. एका प्रयोगाला निशिकांत कामत आला. निशिकांत आणि मी भारतीय विद्याभवनचे जुने मित्र. त्याने मला बघितलं, अरे जॉब, मी सोडलं. कधी? झाले 5-6 महिने. अभी क्या फुल टाइम यही करूंगा. तर त्याचा एक असिस्टंट आहे यो, सचिन पाठक, त्याला यो म्हणतात सगळे. तो त्या नाटकात होता आणि तो आता काही नाटक सोडणार होता. तर यो ॲड्रेस द्यायला बोलव. हां देतो. दादा वर्सोवेचा ॲड्रेस, उद्या जा तुला वेळ असेल तर भेटायला. तर काय आहे रे? हिंदी फिल्म. म्हणलं अच्छा ठीक आहे, जातो. गेलो. निशिकांत तिकडे होता, भेटला, सगळं झालं. डायरेक्ट कॉस्ट्युम मेजरमेंट. म्हटलं काय रोल काय काय सांगतो रे, बस परवा ये. ठीक आहे, परवा परत गेलो. मग यो भेटला, सगळं झालं. मग त्यांनी गोष्ट सांगितली की मुंबई मेरी जान फिल्म आहे, असं असं बॉम्ब ब्लास्ट होतं. मग 4 त्याच्या इम्पॅक्ट काय आहे ते. आणि एक गोष्ट आहे पोलिसांची, ज्याच्यामध्ये परेश रावल आहेत आणि त्यांच्यासोबत तू आहेस आणि विजय आहे, हे सगळे असं आहे. ओके मस्त. तर पैसे वगैरे तर म्हणजे काय विचारण्याचं काही नाही. तरीही मला आठवते त्या काळात 2007 की 7ची फिल्म असेल, वाटत 7-8ची फिल्म असेल, त्यावेळेला 4,000 पर डे दिला होता. हो अच्छा, व्हेरी गुड. 4,000 आणि 10-12 दिवसाचं काम, त्यात परेश रावल सोबत. शिकायला किती मिळत होतं आम्हाला. मला निशिकांनी फक्त एवढं सांगितलं, बाकी काही नको करू, मॉनिटरवर बसून राहायचं, ते काय करतं ते बघत राहा फक्त, तिथून तुला शिकायला मिळेल. तो सल्ला मी कायम ऐकला त्याचा. आणि मी अजूनही कधी कुठलं बघितलं अरे सॉलिड करतो, थांबतो मी. मग तो मोठा ऍक्टर असू दे किंवा छोटा असू दे किंवा कुणीही असू दे, कुठेतरी चांगलं करताना दिसतंय ना, आपण मॉनिटरला बसा आणि बघा. हा एक झाला भाग. आणि मुंबई मेरी जान मी फिल्म केली. काही वर्ष गेली. त्याच्यानंतर मला एक मराठी सिरियलचा दिग्दर्शक आहे, त्यांनी मला फोन केला की मराठीमध्ये एक सिरियल येते पोलिसांवरची, आणि त्यातल्या काही इन्स्पेक्टरची टीम आहे, असं असं आहे, त्यातल्या एका रोलसाठी तू करशील का? म्हणा अरे करेन ना, का नाही करणार. 25 दिवस. म्हणा अरे वा, खुश झालो मी. चला महिन्याचे 25 दिवस बिझी राहणार मी. पोलीस तर पोलीस. तोपर्यंत मी पोलिसांचा रोल केलेला नव्हता, तू एक फिल्म सोडल्यास. आणि बरेच दिवस काही फोन नाही आला, काही नाही. त्याला मी फोन केला, अरे काय झालं त्याचं? अरे नाही, तुझं सिलेक्शन नाही झालं. म्हटलं का रे? अरे ती चॅनलची EP आहे. म्हणजे आपली ती मैत्रीण आहे ती. तर तीच म्हणाली, अरे राजूला काय इन्स्पेक्टर बनवतो, त्याला तू निगेटिव्ह चांगला करतो, त्याला आपण चोरबीर बनव काहीतरी, तो इन्स्पेक्टर वाटत नाही. गेली, जाऊ दे चला. 3-4 महिने झाले. संचित वर्तक नावाचा एक मित्र आहे, त्याने सांगितलं की अरे असं असं एक क्राईम पेट्रोल नावाची एक सिरियल आहे आणि त्यांनी मराठी इन्स्पेक्टर शोधतायत, तर तू जा. म्हटलं मी नाही वाटत, मी मराठी सिरियलमध्ये रिजेक्ट झालो आहे इन्स्पेक्टर नाही म्हणून, तू कुठे मला सांगतोस परत? अरे नाही, तू वाटतोस, तू जाऊ नये. 1-2 वेळा त्यांनी मला सांगितलं, मी काय लक्ष नाही दिलं. तिसऱ्यांदा मी गेलो. मी गेलो आतमध्ये आणि तो जो कास्टिंग डायरेक्टर होता तो मला, सर आप मुंबई मेरी जान फिल्म में थे क्या? मला हाँ, कल ही मैं देख रहा था. अरे वाह, क्यों? मुझे कास्टिंग करनी थी पुलिस वालों की, तो कौन कौन है ये मैं देख रहा था, तो कल ही मैंने वो फिल्म देखी. आणि मला विदाउट ऑडिशन क्राईम पेट्रोल सिरियल मिळाली. म्हणजे सुरुवात कुठून झाली? गमबन नाटक निशिकांत भेटला, निशिकांतमुळे मला ते मुंबई मेरी जानमुळे मला क्राईम पेट्रोल. पुढची 10 वर्ष मी क्राईम पेट्रोल केलं. मग पण क्राईम पेट्रोलचे काही अनुभव? खूप अनुभव, म्हणजे खूप अनुभव. म्हणजे मला अशी माणसं भेटलीत की सर होते हे केलं होतं ना तुम्ही एपिसोड तो केला होता, हो तो कोण मीच केला होता.
असेही माणसं भेटलेत, अच्छा, मी रिअल Real story ते, भेटले. हो. हा. किंवा असेही भेटलेत की ती जी केली होती ना, तर ते जे मर्डर झाला होता तो माझ्याच मुलीचा झाला होता, असेही लोक भेटलेत. किंवा पोलीस भेटलेत की अरे तुम्ही हे कसं दाखवलं, ती जोगेश्वरी पोलीस स्टेशन, ते तर आमचं पार्ला पोलीस स्टेशन होतं, हा, असेही भेटले. पण सिनेमॅटिक लिबर्टी घेतली. हा. किंवा बोरिवलीमध्ये चड्डी बनियन गँग जी पकडली गेली होती त्यावेळेला ते ACP जे होते, त्यांना पुजारी म्हणून होते, त्यांना मी भेटायला गेलो होतो की सर मी असं असं एपिसोड केलाय आणि जरा बघा आणि सांगा कसं वाटतं. मग त्यांचा फोन आला दुसऱ्या दिवशी, 2 एपिसोड होते ते, दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला मला की अरे मी बघितले एपिसोड, बरोबर दाखवलं, काही फार चेंजेस नाही केले, जरा मिसेसशी बोल. म्हणजे काय आम्हाला काय सांगतच नाही, आम्ही काय बघितलं नाही, काय नाही, पेपरला आलं तेवढं वाचलं, आता हे बघितल्यावर आम्हाला कळलं की एवढं सगळं झालं होतं. हो, म्हणजे हे असे पण अनुभव आहेत. हे चांगले तर अनुभव आहेतच, पण अजून एक मी स्पेशली सांगेन 2014चा अनुभव सांगेन. मी सलग 3-4 वर्ष शूटिंग काहीच करत नव्हतो. सगळे म्हणाले कुठेतरी जाऊया बाहेर फिरायला, तर म्हटलं आपण काश्मीरला जाऊ. मे महिन्यात आम्ही काश्मीरला जायचं ठरलं. मी 3 जण निघालो आणि ज्या दिवशी आम्ही येणार परत, म्हणजे दुपारी 2चं फ्लाईट होतं, सकाळी 7 वाजता ते आम्ही डेल लेकमध्ये राहिलो होतो. बोंबाबोंब सुरू झाली, सगळे जण ते होड्यात तोडतायत सोडतायत, धावपळ. आणि आमचा जो टूर म्हणजे ज्याच्याकडे आम्ही गेलो होतो तो आला, त्यांनी मला सांगितलं फोन की बॅगा रेडी आहेत तुमच्या? म्हणणार रेडी आहेत, चला. बोट काढली त्यांनी, आम्ही निघालो, गाडीत बसलो आणि काय झालं काय नाही, तुम्ही निघूया आपण इथनं फक्त. आणि 3 का 4 रस्ते होते, 4ही रस्त्यांमधून फक्त पाणी होतं, आम्ही जाऊच शकलो नाही आणि आम्ही अडकलो. आणि मग कळलं आम्हाला की झेलम नदीचं ते तुटलंय, त्यामुळे सगळं फ्लडेड आहे कम्प्लीट. आणि आता करायचं काय, बोटी उलटलेल्या, काहीच नाही. तो मला माझ्या घरी चला, तो मागेच राहत होता डेल लेकच्या त्याच्या घरी गेलो आम्ही. 3 जण राहिलो, एक रूम दिली आम्हाला त्यांनी. आम्ही खाली यायचो, मिलिटरीची पोस्ट होती. पाणी कमी झालंय का, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पाणी कमी होईच ना. 4थ्या दिवशी तो एक मिलिटरीतला माणूस होता, तो आला मला, सर हां मी नांदेडचा आहे. म्हटलं अरे काय परिस्थिती फार बेकार आहे. मी काम करा म्हणालो की इथं ना दुपारी येऊन 11च्या दरम्यान थांबा. इथून नंतर ट्रकची हे सुरू झाली आहे, वरती राज्यपालांचं घर आहे, तिथून हेलिकॉप्टरच्या थ्रू रेस्क्यू करतात. तर तुम्ही इथं येऊन थांबा, मिलिटरीचे ट्रक तुम्हाला तिथे घेऊन सोडतील आणि मग तुम्ही जाल. मी घरी गेलो, त्यांना सांगितलं असं. ती लोक नाही वेळ आहे का, मुलगी लहान आहे, कुठे जाणार, कधी जाणार. म्हटलं अरे तुमच्याकडे पण आता संपत आलं सगळं. अरे नाही कुछ नहीं, गाय है, रोटी और दूध पिएंगे खाएंगे, आप नहीं जाओगे जब तक ये सब ठीक नहीं होता. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, नाही प्लीज जाऊ द्या आम्हाला. आम्ही निघालो, ट्रक आला, ट्रकमध्ये मिलिटरीच्या ट्रकमध्ये चढलो, तिकडे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साधारणपणे 4-1 लाख लोक तिथं अडकलेली आहेत. आणि माझा नंबर तेवढाच होता साधारण. अरे बापरे, म्हटलं आता जंगलात, तेही करायचं काय. थांबलो. मग बायको मुलगी मेन गेटवर थांबल्या, त्याच्यापासून अर्धा तास चालत मागे येऊन माझा नंबर, तिथे मी थांबलो होतो. बॅगा, 1 बॅग माझ्याकडे, 2 बॅगा त्यांच्याकडे. बायकोला सांगितलं मोबाईल स्विच ऑफ कर अगोदर, कारण ते नेटवर्क पण तसंही नव्हतं आणि इथून कधी जाऊ हे माहिती नाही, घरी कसं कॉन्टॅक्ट करणार, काहीच हे नव्हतं. म्हटलं फोन बंद करून ठेवा आधी. आणि मी जेव्हा येत होतो परत, तेव्हा बऱ्याच लोकांनी मला ओळखलं की सर क्राईम पेट्रोल. हां, कोण आहे साथ में? फॅमिली आहे. तर बिहारची 4 मुलं आली होती फिरायला. ती सकाळी आले, मी त्या थंडीत कुडकुडत बसलो होतो. उठवलं, सर बच्चा कहाँ है आपका? मला नीचे आहे, फ्रूट्स लाय. तर ते जंगलात जाऊन सफरचंद काय जी फळं मला ती घेऊन आले आणि त्यांना दिली. आणि तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात असं केलं की कोणी आलं की सर एक फोटो, एक बिस्किटचं पॅकेट मिळेल, बेटी को देना है. हो. आणि पुढचे 3 दिवस मी केवळ त्याच्यावरतीच मुलीला खायला घालत होतो. मी आणि बायकोने तर काहीच नाही खाल्लं, कारण तिकडे पाण्याची एक बॉटल भरण्यासाठी पण झऱ्याचं पाणी असायचं. मग ती बाटली लावून ठेवायची, मग ते 1/2 पाऊंडासाठी ती भरायची, ती घेऊन जायचं, पाणी द्यायचं. पण सर क्राईम पेट्रोल, हां आहो ना इधर खडे राहू ना, असं करत मी 5,000वर आलो होतो. डेव्हलपमेंट. मग
गेटपर्यंत पोहोचलो. हा गेटवरती जो माणूस होता त्याने मला ओळखलं होतं, मिलिटरीचा माणूस होता. दुपारी सगळे असे निवांत पडलेले होते, आम्ही पण होतो. त्याने मला बोलवलं, मैं गेट खोलूंगा, फटक से अंदर आ जाओ. हां ठीक आहे, मग इशारा करतो. हां, मग आम्ही बॅगा घेऊन तयार राहिलो. असं त्याने हळूच गेट उघडला, घुसलो आतमध्ये. हा आत गेलो. आत गेल्यानंतर खूप माणसं होती. मग तिथल्या एका माणसाने सांगितलं की फॅमिली है. मला हाँ, वो रूम के पास जाके खड़े रहो, वो रूम लेडीज के लिए खोलने वाले हैं. मला ठीक आहे, जा तिकडे उभे राहा. त्यांनी दरवाजा उघडून दिला. मग जसं उघडलं या मग अगोदर आतमध्ये गेल्या, बसायला मिळालं. मला आठवतो बुधवार होता. मुलगी आली, म्हणाली अरे बस झाला, आता आता घरी जाऊया. म्हटलं उद्या उद्या गुरुवार आहे, स्वामी वाचवतील आपल्याला, काही करून घेऊन जातील. आणि हे सांगितलं आणि एक तासाभरामध्ये एक मिलिटरीचा माणूस आला, म्हणाला उद्या 6 वाजल्यापासून कुपन वाटायला सुरुवात करा, सगळ्यांनी लाईन लावा तिकडे, लाईनशिवाय कोणाला देणार नाही. आम्ही ओके ठीक आहे. त्यांनी जी जागा सांगितली होती तिकडे मी गेलो 2 वाजता रात्री. तर ऑलरेडी 4 जण होती तिथे. राहिलो रांगेत उभा. सकाळी उठून बघतो तर फक्त 5 जण मागे होते, आणखीन बाकी सगळे लोक तिकडेच. म्हटलं अरे यार, ह्याला काय अर्थ आहे, आपण तर इमानदारीत उभे येऊन. म्हटलं तो दुसरे अजून 2 जण होते. ते मला सर वो मिलिट्री वाले आएंगे तो आप बात कर लेना उनसे. म्हणा हां बात करता हूँ. तेवढा तो आला मिलिटरीवाला. म्हटलं रुक आप बैठो, मैं देख के आता हूँ. नंतर बघितलं मागून 2-3 ट्रक आले, त्याच्यात सगळे लाठी आणि ढाल घेऊन खाली उतरले. त्यांनी सगळा अख्खा तो एअरपोर्टचा जो एरिया होता त्याला घेरला तिथे. आणि त्याने अनाऊन्समेंट केली, मला रेस्क्यू करायची ऑर्डर आहेत, मी 5 मिनिटं देतो, हे रिकामं करा, नाहीतर मी लाठीचार्ज करेन, तुम्ही मरा नाही तर काही करा, मला काही देणं घेणं नाही. आणि त्याने ऑर्डर दिली, जवान अटेन्शन, आणि उभे राहिले काटे घेऊन, हे पापड सगळे. आणि यांनी कुपन वाटायला सुरुवात केली. आणि आम्ही तिथून मग काश्मीर श्रीनगर एअरपोर्टला आलो, मिलिटरी बेसला आलो. तिथं ते सगळे मिलिटरीवाले, अरे सर हॅलो सर, हॅलो सर, कुठे जाणार तुम्ही. म्हटलं दिल्ली. मला आज दिल्लीचा फ्लाईटच नाही आहे. पण म्हणलं मग आता कुठे सोडताय तुम्ही. तर म्हणाला आता आम्ही आयदर जम्मूला किंवा बँगलोरला, जम्मू किंवा हां बँगलोर होतं. म्हटलं अरे दोन्ही वेगळंच आहे, मला काहीच नाही याच्यातनं. तर म्हणाला मला एक 5 मिनटं द्याल तुम्ही, मी बघतो काहीतरी. हां. मग त्याने फोन केला कोणाला तरी की अरे तुझ्या त्या एअरपोर्टवरती काय आहे ते पाठवायचं आहे ना. हां ठीक आहे, मला एक फ्लाईट इकडे अरेंज करतो मी दिल्लीचं, मला दिल्लीला आता पाठवायचं आहे. असं करून त्याने 3 वाजता स्पेशली फक्त आम्ही 3 जण त्या विमानात, आणि ते मिलिटरीच्या विमानाने आम्ही दिल्लीच्या मिलिटरी येथे गेलो. तिथे गेल्यानंतर एक रिक्षावाला, अरे सर मला हा अटक घ्यायचं का, आमच्या रूपावरून कळत होतं की हे अडकले 8 दिवसापासून. नाही नाही भेटो. मग त्याने आम्हाला त्या एअरपोर्टला सोडलं. तर पैसे नाही नाही नाही, सेवा आहे सेवा आहे, त्यांनी पैसे नाही घेतले. तिकडे गेलो, तिथेही लोकांनी अरे क्राईम पेट्रोल थांबमध्ये फोन ऑन केला, आईला फोन केला, बहिणीला फोन केला. आधी बहिणीकडे तर आई होती. म्हटलं, आणि आईशी बोलून जे मी रडायला लागलोय पहिल्यांदा, इतके दिवस जे साठवून ठेवलं होतं ते त्या मोकळं झालं. नंतर मी बघितलं तर फुल अशी गर्दी मागे उभी. मग एक वयस्कर आले, त्यांनी हात फिरवला, म्हणाला नाही आपने तो बहुत सहा है, पता चल रहा है. दूसरा आला, म्हणाला हमने तो आप हमेशा मारते हुए देखा है, रोते हुए तो हमने पहली बार देखा है. तर क्राईम पेट्रोलनी हे दिलं, माझी फॅमिली वाचली त्याच्यामुळे. जर मी त्याच्यात नसतो, क्राईम पेट्रोलमध्ये नसतो, तर मला लोकांनी ओळखलं नसतं. मला ओळखलं नसतं तर माझ्या मुलीला खाणं मिळालं नसतं. 8 दिवस अडकलो होतो. म्हणजे हे लाईफ असं पण आहे. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे काम करत जातो माणूस, ऍक्टिंग करत जातो, पडद्यावर दिसतो, छोट्या पडद्यावर दिसतो, OTTवर दिसतो, पण त्याच्या मागे त्याच्या आयुष्यात असं पण काहीतरी घडत असतं. म्हणजे एखादी भूमिका, एखादी इमेज, ज्याला आपण प्रतिमा म्हणतो, लोकांच्या मनात जी तयार होते तुमचं काम बघून, प्रत्येक कलाकाराच्या, त्या कामाने असं सुद्धा काही मिळत असतं. हा, किंवा काही जण फेसबुक, आता तर मी तेवढा ॲक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावरती, पण जेव्हा मी होतो तेव्हा बरेच जण की असा प्रॉब्लेम झाला आहे तर काय करू शकता का. मग थोडीफार माहिती, किंवा वकील मित्र किंवा पोलीस मित्र जे होते त्यांना विचारून की बाबा असं असं काय करता येईल. मग मी तेही करायचो की लोकांना ते सांगायचं की अरे काम कर, या पोलीस स्टेशनला जा, इथे असा असा एक इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर आहे, त्यांना भेटा तुम्ही, त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि ते करतील तुमची मदत.
तर तेही केलंय तसं. पण तुम्ही हे क्राईम पेट्रोल करताना तुमचं सगळं पोलीस खात्याशी, कायदा वगैरेशी तशा पद्धतीने संबंध येत गेला? हा, म्हणजे आता पोलिसांना बऱ्याचदा कन्फ्युज व्हायचंय. हा, आम्ही शूटिंग चालू असल्यानंतर बऱ्याचदा असं झालं की कोणतरी पोलिसांची गाडी आली किंवा हवालदार वगैरे आले बाईकवरती आणि त्यांना असं बघून अरे गेलेत निघून पुढे. अच्छा. किंवा एक मडला आम्ही शूटिंग करता करता आम्ही थांबलो होतो रस्त्यावरती असं कॉस्ट्युमचं, गाडी पुढे टर्न मारून येते म्हणून, आणि बाईकवरून सब इन्स्पेक्टर चालले होते आणि बघितलं मला असं टर्न मारून आले पुढे. सर 2 मिनिटं विचारू म्हणलं, मी ना विचार करतोय आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं. मी म्हटलं अहो नाही मी पोलीस नाही आहे. अहो नाही कसं पोलीस आहात ना तुम्ही? म्हटलं अहो नाही मी क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाचा रोल करतो. अहो मी 2-3 वेळा गेलो, इथून मी गेलो आणि मी विचार करतोय मी तुमच्यावर कुठे काम केलंय. पण तुम्हाला ह्याचं म्हणजे त्याचे बेनिफिट पण काही झाले असतील ना? नाही मी नाही घेत तसे. म्हणजे टोल नाक्यावरती बऱ्याचदा अरे सर, अरे नाही मी सर बीर नाही आहे, टोल घे. अच्छा. आणि हे आपलं त्याचं एक केस अशी झाली होती की आमच्याकडे एक फ्लॅट रेंटवर दिला होता आणि ते ॲग्रीमेंट सासूच्या नावावर होतं. 11 महिन्यानंतर ते म्हणाले आम्हाला नकोय. ठीक आहे, तर चेक द्या म्हणाले. ठीक आहे, मी ते सासूबाईंच्या नावाने चेक काढला. तर ते म्हणाले नाही काय झालंय, सासूबाई गेल्यात आमच्या ऑस्ट्रेलियाला, तर ते आता काही येणार नाही तिकडे, तू चेक माझ्या नावावर काढा. अहो पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त एकदा त्यांच्याशी कन्फर्म करू देत की बाबा चेक दिला तुमच्या नावावर तर चालेल का. फोन नंबरच नाही आहे ना. म्हटलं मुलाचा असेल ना? नाही ना, आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. म्हटलं ठीक आहे, मग मेल ID असेल, काहीतरी असेल की तू कसे कॉन्टॅक्ट केलं त्यांनी आईला किंवा नाही, ते त्यांचं त्यांनी केलं. ठीक आहे मी बघतो, सांगतो मी तुम्हाला. तर ती फॅमिली माझ्याकडे आली की अरे असं असं झालंय की तू काय करता येईल याच्यामध्ये. म्हटलं ॲग्रीमेंट आहे ना तुमच्याकडे? तर ना आम्हाला दे बघू ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट बघितले तर त्याच्यामध्ये नंबर होता, फोन नंबर एक. मी फोन लावला, म्हटलं असं असं बोलताय का तुम्ही? हो मग मी बोलतीये. कुठे आहात तुम्ही? मी इथे गोरेगावला आहे. म्हटलं बरं, ते असं असं घर सोडतायत ना, तर तुम्ही उद्या येऊ शकाल का सकाळी? म्हणाले हो येईन ना मी, ते पैसे घ्यायचे आहेत ना. हो म्हटलं या. मला सकाळी तुझ्या घरीच येतो आम्ही. 10 वाजता ते सगळे माझ्या घरी आले. मग ते चेक वगैरे दिला. म्हणाले की त्यांना फोन कर आता आणि सांग की सासूबाई ऑस्ट्रेलियावर आल्या राहतो. अच्छा. फोन केला. हां किती वाजता यायचं? नाही काय हो पण कशाला, गरज नाही तुमची, तुमच्या सासूबाई आल्या ऑस्ट्रेलियावरून, त्यांना रात्री मी फोन केला, लगेच फ्लाईट पकडल्या आणि आल्या. नाही ना तुम्ही असं देऊ नाही शकत. तुम्हाला मी आता चाललोय पोलीस स्टेशनला, तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि तिथं बोला जे काय बोलायचं ते. मग बोरली पोलीस स्टेशनला मित्रच होता, त्याला मी फोन करून सांगितलं. मी सगळे तिकडे गेले, तिला बोलवून घेतलं. ते म्हणजे त्रास देणं आणि हे सगळं होतं प्रकार. म्हणजे पोलिसांनी तिला सांगितलं की परत त्रास दिला तर मला येऊन सांगायचं, हे करायचं नाही. त्या आजी होत्या, त्या म्हणाले थँक्यू म्हणणारे नाही. तर ही थोडीफार माहिती असल्यामुळे मदत करू शकलो, बाकी काही. ह्या रोलचा हा फायदा झाला. पण कसं माहिती, एखादी भूमिका जेव्हा आपण वारंवार करतो एखादा कलाकार, तर त्याच्या सवयी सुद्धा त्या पद्धतीने होतात. हो. तुमच्या काही झालंय का? नाही माझं नाही झालं तसं. याचं कारण मी 30 दिवस नाही शूटिंग केलं. मी महिन्यातले 2 एपिसोड 3 एपिसोड केले. 3 एपिसोड म्हणजे किती, 9 दिवस. 3 दिवसाचा एक एपिसोड असायचा. कधी फिल्म आली तर मी फिल्म करायला गेलो, मग त्या महिन्यात मी शूटिंगच नाही केलं. आणि त्याहूनही कधी असं मला वाटलं की आता आपण सॉलिड तयार झालो ऍक्टर म्हणून, की आता काही गरज नाही कोणाची. का मी माझे जे सर आहेत अरुण रंजनकर, त्यांना भेटतो त्यांना सांगतो की सर एक एकांकिका बसवा कोणती तरी. मग ते मला आणखी कोणाला तरी घेऊन एकांकिका बसवतात. मग ते 10-15 दिवसामध्ये मला कळतं की मी नाही ऍक्टर अजून तयार झालेला, मी शून्य आहे. म्हणजे तुम्ही रोलमध्ये शिरता पण रोल तुमच्यात राहत नाही. नाही. माझे गुरु होते आधी भारतीय विद्याभवनचे गिरीश देसाई, वारले ते. पण एक त्यांचा एक किस्सा सांगतो, कारण त्यांच्याकडे मी खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही भाऊ म्हणायचो त्यांना. भाऊ भारतीय विद्याभवनची एक स्पर्धा असते कॉपूड, त्याचा मला बेस्ट डिरेक्टर मिळालं. आणि ज्या दिवशी स्पर्धा संपते त्या दुसऱ्या दिवशी भाऊ तिकडच्या मुलांना ज्यांनी काम केलं व्हॉलंटियर्स, त्यांना सगळ्यांना चहा कॉफी
मग संध्याकाळी आईस्क्रीम, असं पार्टी असायची आमची. हे दरवर्षीचं फिक्स होतं. त्या वर्षी मला पहिल्यांदा, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा बेस्ट डिरेक्टर मिळालं होतं. गेलो दुसऱ्या दिवशी, आलो, भाऊंना नमस्कार केला. भाऊ स्टेजवर बसले होते. कोण म्हणलं? हो राजू. ते फ्लड लाईट होतं त्यामुळे ते दिसलं नाही. असं केलं, कॉन भाऊ राजू. हां बस बस, एक काम कर, ते 2 सेटिंग घेऊन ये आणि ते लाव इथे आधी, मोडे लाव. हां, मी मोडे घेऊन आलो, लावले. हां, ती तिकडे लाव. हां, अरे तिकडे कचरा आहे बघ, तो काढून झाडून घ्या आधी. मी झाडून कचरा झाडायला गेलो. भाऊ उठले. अरे बघायचं होतं मला, काल याच स्टेजवरती तुला बेस्ट डिरेक्टर मिळालं होतं, आज झाडू उचलतोस की नाही बघायचं होतं. म्हणून नाही भाऊ, कालचा दिवस गेला, विसरलो, आज नवीन सुरुवात. म्हणजे हेच कर म्हणाला. स्टारडम तुम्ही भिनू दिला नाही. भाऊंनी हे शिकवलं होतं, जे केलंय ते विसरा, अदरवाईज तुम्ही त्यात अडकलात ना की अरे हे मी सॉलिड केलं होतं, आता मी झालो, तो काही नाही होणार तुमचं. शून्यापासून सुरुवात करा, रोजचा दिवस शून्यातून सुरू करा. बरं, तुम्हाला मी एक विचारतो, तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की तुम्ही नोकरी सोडून तिकडे आला. अगोदरची जी पिढी होती आपली मराठीची, आपण एक बोलूया, ते बरेचसे जण नोकरी करून करिअर केलं बऱ्याच जणांनी. मग त्यामुळे काही मर्यादा पण आल्याच ना. हा, पण तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी काय असा विचार केला? विचार असं नाही केलं, पण अचानकपणे आलेली संधी होती ती. एक ब्युरो रिपोर्ट नावाची एकांकिका आम्ही केली होती आणि मला त्याच्यात बऱ्याच ठिकाणी बक्षीस मिळालं, सर्वोत्कृष्ट अभिनेता. आणि त्याला एकदा परीक्षक होते विनय आपटे. अच्छा. आणि त्यांनी एकांकिका संपली, बेस्ट ॲक्टर दिलं मला. आणि तेव्हाच मला म्हणाले नंतर भेटलो, नंतर जाऊ, उद्या ऑफिसलाही पारल्याला, नवीन नाटक करतोय, चांगला रोल आहे. पण नाही सर, मी नाही करू शकत. का? म्हटलं मी नोकरीला आहे, सोड नोकरी. असं पण सोडणार नोकरी? बरं, मी नाही केलं तेव्हा. ती सिरियस एकांकिका होती. पुढच्या वर्षी केली ती कॉमेडी एकांकिका होती. तिथंही ती मी डिरेक्ट पण केली होती. तिथंही परत बक्षीस मिळालं. आणि पुन्हा विनय आपटे आणि मोहन जोशी परीक्षक. आणि विनय सरांनी जी शाळा घेतली आहे माझी, मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, हे नाही ते नाही. मग मोहन जोशी पण बोलायला लागले, नाही बरोबर आहे, सोड सोड. मग कसं झालं की एवढे जण हे सांगतात, आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच वेळेला गोजीरवाण्या घरात सिरियलची ऑफर आली, एक मराठी फिल्म आली, नाटक आलं. मग म्हटलं रिस्क घ्यायला हरकत नाही आणि नोकरी सोडली. म्हणजे आज तुम्हाला वाटतं घेतलेले रिस्क बरोबर आहे? मला इनफॅक्ट असं वाटायला लागलं की मी खूप आधी घ्यायला होता हा निर्णय. कारण आता एवढं एक्सपोजर आहे, एक संधी पण आहे. बरं, मला सांगा, ह्या एवढ्या कालखंडामध्ये काय फरक दिसतोय इंडस्ट्री? म्हणजे मी जर आता जे पाहिलं, जेव्हा मी पहिली फिल्म केली होती मुंबई मेरी जान, तर पहिला दिवस मला आठवतो अजून. निशिकांनी ऑर्डर दिली, रोल, कॅमेरा, साऊंड, आणि ट्रर आवाज सुरू झाला. तर मी बसलो, तर मला कळे ना हा आवाज कसा, कारण सिरियलच्या शूटिंगमध्ये कधी असा आवाज नाही असा. मी असं दचकून इकडे बघितलं असं. तर निशी म्हणाला कट 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 कट. राजू बघतोयस काय? म्हणजे ते ट्रर आवाज कसा आला तो मी बघत होतो. अरे कॅमेरा रोल झाला, कारण तो संजय जाधवांच्या खांद्यावरती कॅमेरा होता जो माझ्या मागे होता. तो तिथे सुरू झाला, ट्रर. मला कळलं आवाज कसा सुरू झाला. मग मला त्यांनी सांगितलं की अरे हे जे जुने नट आहेत, जोपर्यंत त्यांना हा आवाज येत नव्हता ना, तोपर्यंत ते ऍक्टिंगच नाही करायचे, त्यांना समजायचंच नाही. ऍक्शन वरती नाही, ते आवाजावरती ते सुरू करायचं की आता कॅमेरा सुरू झाला. आणि त्यामुळे व्हायचं काय, स्टॉक असायचा. करेक्ट. त्यामुळे डिरेक्टर अगोदरच शॉर्ट डिव्हिजन करून तेवढेच प्रिसाइज शॉट घ्यायचा. आता डिजिटल झाल्यामुळे लेलो बरोबर, इधर से लो उधर से लो. आणि क्राईम पेट्रोलचं सांगतो मी तुम्हाला. आता तर जेव्हा सुरुवात केली होती 2009-10ला, त्यावेळेला मेकअप रूम नाही, व्हॅनिटी नाही, काही नाही. आम्ही रस्त्यावरती कपडे चेंज करायचो, हिंदी सिरियल असून सुद्धा. आणि ते आधीच सांगायचे की हमारे पास व्हॅनिटी नाही आहे, मेकअप रूम नाही आहे, कुछ भी नाही आहे. आम्ही बाकीचे विचारे, खाना मिलेगा. पण त्या शोचा पॅटर्नच तसा होता की समजा झोपडपट्टीतला आहे, तर ऍक्च्युअल झोपडपट्टी एक सिलेक्ट करायची आणि तिथं शूटिंग करायचं. ते बघितल्यामुळे त्या शोची म्हणजे काय म्हणतात त्याला, TRP वाढण्यामागचं कारण ते होतं की लोक रिलेट करत होते की हे नाही, तसं असू शकतं. रिअल लोकेशनवर शूट करायचं. नाही, बदल म्हणजे सगळ्या बाबतीतला बदल. म्हणजे तुम्ही ज्या सुरू केलं त्या माणसांशी असलेलं रिलेशन वगैरे आणि आता असलेलं रिलेशन, मला नाही तसं काही वाटलं कधी. कारण शेवटी
सगळं तुमच्यावरती पण अवलंबून आहे ना, समोरच्यावरती काहीच नाही. तुम्ही पण कसे आहात, कसे रिलेशन ठेवतात, त्याच्यावरती पण खूप गोष्टी ठरतात. पण तुम्हाला असं नाही वाटत की आता बघा, आता जी इंडस्ट्री आहे ते बरेच जण आपला कोणतरी एक मॅनेजर ठेवतात, तुमची काय पद्धत आहे? हिंदीसाठी मॅनेजर आहे, मराठीसाठी नाही. मराठीसाठी डायरेक्ट कम्युनिकेशन. हा, हिंदीसाठी ह्यासाठी आहे ना ते की तिथं थोडं लागतंच. ते सुरुवातच त्यांचा फोन येतो तोच असा येतो की सर आय एम कॉलिंग फ्रॉम सो अँड सो प्रोडक्शन हाऊस अँड वुड यू लाईक टू टेस्ट फॉर दिस, सो कॅन यू प्लीज सेंड युअर मॅनेजर्स नंबर. ओके, आय विल सेंड. हा, मग ते हिंदी तुम्ही जी सिस्टीम आता त्यासाठी आत्मसात केली, आता कुणी केली माहिती नाही, पण ज्या वेळेला मला असं ते पहिल्यांदा झालं होतं की सर यू डोंट हॅव मॅनेजर. हा, मग मी असं म्हटलं नो आई हैव, लेकिन मैंने अभी उसको निकाला है, आई एम सर्चिंग फॉर गुड वन. अरे मैं देती हूँ ना आपको सब, एक अच्छा देता हूँ, अरे ये ले लो वो ले लो. कारण तिथं मॅनेजर नाही, मग हा नटच नाही. हिंदीची पद्धत आहे, पूर्वापार पद्धत आहे अगदी. हा, मराठीत तसं काही होत नाही, कारण मराठीमध्ये बरेच लोक अशी आहेत की आयदर ते एकांकिकेत काम केलेत, नाटकात केले, सिरियलमध्ये केले, किंवा कुठेतरी भेटलेत. त्यामुळे मराठीमध्ये काम करताना असं वाटतं की अरे ठीक आहे फॅमिली आहे. हिंदीमध्ये तसं नाही वाटत कधीच की अरे ही फॅमिली आहे. तिथे खूप प्रोफेशनलिझम दाखवावा लागतो, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मॅनेजर सेटवर असतो, तुम्ही प्रोडक्शनवाल्याला नाही बोलायचं, तुम्ही मॅनेजरला सांगायचं, मॅनेजर बघेल काय करायचं ते. अच्छा, डायरेक्ट कम्युनिकेशन काही नाही याच्यामध्ये. हिंदी मराठीत कसं होतं की तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही प्रोडक्शनवाला सांगता, अरे जरा हे आणून दे ना मला, किंवा हे काय चाललंय, बस झालं तर वाजलेत किती, किंवा अरे पेमेंटचं काय झालं. तिथं ते नाही, मी मॅनेजरला सांगणार, मॅनेजर पुढे जाणार. पण आता असं पण आहे ना की हिंदीमध्ये अशा असिस्टंट डायरेक्टर खूप असतात, मेन डायरेक्टरशी तुमचा फार कमी कम्युनिकेशन. नाही असतो मेन डायरेक्टर. हो. अच्छा, हे तुमच्या बाबतीत असं घडलेलं नाहीये? नाही, माझ्या बाबतीत नाही. कारण आम्ही एका कलाकाराची मध्यंतरी मुलाखत केली, त्यांनी असं सांगितलं की अरे मी त्या सिनेमामध्ये काहीतरी त्या कलाकाराचे 2-3 सीन होते, पण शेवटपर्यंत डायरेक्टरशी कम्युनिकेशनच नाही झालं. नाही, मला तरी नाही असं कधी झालं. म्हणजे मी तर बरंच काम हिंदीत केलं, पण डे 1ला तुमच्याशी गोष्टी सांगतो तुमचा तो क्रिएटिव्ह डिरेक्टर असतो किंवा असिस्टंट असतो, तो सांगतो. आणि ज्या दिवशी शूटिंग असेल किंवा त्याच्या आधी लुक टेस्ट होते त्या दिवशी डिरेक्टर भेटतो, किंवा शूटिंगच्या दिवशी तरी भेटतो. म्हणजे तुम्ही त्या बाबतीत हे आहेत की अदरवाईज असिस्टंट किंवा फोर्थ असिस्टंटला विचारून का काम करायचं. बरं, आता अशी वेळ कधी येणार की तुमच्यासाठी रोल दिला जाईल? असं 2-3 डिरेक्टरनी प्रॉमिस केलंय मला. अच्छा, 2-3 डिरेक्टरनी प्रॉमिस केलंय मला की नाही ना तुझ्यासाठी करणार. जसं IPC नावाची एक वेब सिरीज केली होती राजेश चव्हाण, आणि लिहिली पण होती आणि डिरेक्ट पण केली होती. त्याचा सीझन 2 येतोय लवकरच, सुरू करू आम्ही शूटिंग त्याचं. त्यांनी मला प्रॉमिस केलं की एक रोल तुझ्यासाठी लिहीन आणि दरेकर. मला घाई नाहीये मला. वेग आपला स्क्रीन एज माझं कमी दिसतं, अजून एक तो ऍडव्हान्टेज आहे माझ्याकडे. नाही, पण एजचा आता आज आपण अशा काळात OTT मुळे काय झालं, तुमचा एज हे नाहीये की तुम्ही कुठल्या एजची भूमिका करू शकता. तुमच्यासाठी आज मोठा स्कोप आहे ना स्कोप, म्हणून तर मी थांबलोय. आणि तुम्ही इन्स्पेक्टरचं नाही म्हणता, पण तुम्ही जर असं बघायला गेलात तर इन्स्पेक्टरसाठी आपण हिंदी सिनेमाचा जर विचार केला तर इन्स्पेक्टर नायक तर खूप काढलेत वर्षानुवर्ष. नाही, मला इन्स्पेक्टर करायचा नाही असं म्हणणं नाही माझं, पण तो असा डिफरंट पाहिजे. अंडर अरेस्ट वाला इन्स्पेक्टर नाही करायचा. म्हणजे नुसतं क्लायमॅक्सला आला आणि हातकडी पहिनली आणि निघून गेला, असं नाही करायचं. असं नाही करायचं, त्याला एक प्रॉपर काहीतरी स्टोरी असायला हवी. मग तुमच्या डोळ्यासमोर रमेश सिप्पीच्या शक्तीमधला दिलीप कुमार आहे का? नाही असं एवढं नाही, पण तो रोल तर चांगला आहे. रोलच्या बाबतीत म्हणते मी, रोलच्या बाबतीत नवाजुद्दीन सिद्दीकी. अच्छा, किंवा न्यूटन मधला पंकज त्रिपाठीचा जो रोल होता, हे आहेत इन्स्पेक्टरच आहेत, पण काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये. मग असे आहेत आपल्याकडे हिंदीमध्ये, हिंदी सिनेमा झालेले आहेत. तसे कुणी आले विचारलं तर करेन ना, का नाही करणार. जसं मी केलं ना मराठीमध्ये रावण कॉलिंग फिल्म. पण तुम्ही अशा इन्स्पेक्टरच्या रोलच्या फिल्म वगैरे बघितल्या? बघितलं म्हणजे ती रेफरन्ससाठी वगैरे? रेफरन्ससाठी नाही, मग जनरल अशी आवडली फिल्म बघितली, असं काय. पण आता तुम्हाला एक असा प्रश्न करतो, तुम्ही स्वतःचा ड्रेस करून घेतलाय? नाही. नक्की? काय असे असा किस्से घडलेले आहेत? बऱ्याच जणांनी केलेत ते. हो ना? हो, आमच्या क्राईम पेट्रोल मध्येच बऱ्याच जणांचे होते कॉस्ट्युम स्वतःचे. अच्छा, म्हटलं कशासाठी, पण हे नाही.
अच्छा, म्हणजे त्यांच्या मापाचं घेऊन यायचे स्वतःचे शिवलेले कपडे असायचे, घेऊन यायचे, घालायचे, अच्छा, घेऊन जायचे. तुम्ही फक्त प्रोडक्शनवर अवलंबून राहिले? मी नाही करणार. असं नाही झालं. तर आता काय तुमचा फोकस आहे इन फ्युचरसाठी? मी वेब सिरीज आणि फिल्म्स, सिरियल नाही. सिरियल म्हणजे ते 30 दिवस आणि ते नाही, म्हणजे आता ती इंडस्ट्री पण पूर्णपणे बदलली आणि मी बरीच वर्ष केलेलं पण नाही आहे सिरियलमध्ये. त्यामुळे वेब सिरीज आणि फिल्म्स मी कम्फर्टेबल आहे तिथे. हां, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपली जी आता ग्रोथ आहे किंवा जी वाटचाल आहे ती ह्या लेवलला असली पाहिजे? हां, कारण मला ना एक मी गोष्ट वाचली, क्राईम पेट्रोल सोडण्यामागचा किस्सा सांगतो मी. 2018ला मी सोडलं क्राईम पेट्रोल. त्याच्या मागचा एक किस्सा आहे की एक काहीतरी मला पुस्तक दिलं होतं, आध्यात्मिक असं काहीतरी होतं. मला खूप छान आहे, वाचत होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की मी प्रेक्षकांना पण ही सांगेन, म्हणजे बघणार आहेत प्रेक्षकांना, की त्या गोष्टीतून मी काय शिकलो, तुम्हाला त्या गोष्टीतून काय मिळेल ते तुम्ही बघा. त्या गोष्टीची सुरुवात अशी आहे की एक साधू महाराज आपल्या शिष्याबरोबर एका गावात येतात आणि एका माणसाच्या घरी थांबतात. त्याला 2 लहान मुलं असतात. झोपडीवाचं घर आहे, समोर शेत आहे, त्याचं गाय बांधलेली आहे. आणि साधू महाराज त्याला विचारतात की तुझं हे कसं चालतं घर? आणि गाय दूध देते, अर्ध दूध विकतो आम्ही, उरलेलं आम्ही खातो, चालतं आमचं. आणि हे सगळं शेत आहे, त्याच्यावरती चारा खाते ना ती. असं ठीक, जेवण वगैरे करतात, झोपतात सगळे. साधू महाराज ह्या शिष्याला म्हणतात एक काम करूया, गाय चोरून घेऊन जाऊया. शिष्य म्हणतो अरे ह्याच्याकडे मी शिकायला आलोय, हा काय चोऱ्या बिरा मला शिकवतोय? नाही, मला नाही जमणार. तर ऐक माझं, गाय चोरूया. नाही महाराज, मला हे जमणार नाही. बरं ठीक आहे, झोप. सकाळ उठते, कुटुंब उठतं आणि बोंबाबोंब सुरू. गाय चोरीला गेली, महाराज गायब आहेत. शिष्याला कळतं की गाय ह्यानेच चोरली आहे. हा पळून जातो, म्हणतो जर ह्यांच्या हातात सापडलं तर हे मारतील मला. निघून जातो. खूप वर्ष जातात मध्ये. आता हा जो शिष्य आहे तो महाराज झालाय. आता तो ह्या गावात येतो. त्याला आठवतं, अरे ह्याच गावातून ती गाय चोरली होती, ती मी आलोय. तो येतो, त्याच जागी येतो. तो मोठा वाडा आहे तिथे, म्हातारी बसलेत, 2 मुलं आहेत, ती सगळं चाललंय, खूप छान चाललंय. येतात महाराज, या सगळं स्वागत वगैरे करतात. म्हणतो की खूप वर्षांपूर्वी इथे एक झोपडी वजा घर होतं. हो बरोबर. काय झालं, एके रात्री आमच्याकडे महाराज आणि त्याचा शिष्य आले होते. गाय होती आमची. सकाळी उठली आणि गाय चोरल्या गेली आमची. हो बापरे. मग विचार करा, आता जगायचं कसं? मग समोर जी जमीन होती ती नांगराला घेतली आम्ही, तिथं शेती केली. त्याच्यातून मग हे सगळं उभं राहिलं. गोष्ट तशी साधी आहे, सोपी आहे, ह्याच्यात काही घेण्यासारखं नाही आहे. मी विचार केला, ह्यातली गाय माझी क्राईम पेट्रोल आहे. अख्खं शेत पडले आणि तिथं न जाता मी हेच करत बसलोय. हो करेक्ट. आणि हे ज्या दिवशी चोरीला जाईल, कारण तो कसं होतं की सेफ पैसा आहे, दर महिन्याला हे 3 एपिसोड करा, त्याचे पैसे येणार आहे, काय गरज आहे बाकी? तुमची ग्रोथ काय त्याच्यात? ग्रोथ नाही आणि रिपिटेशन आहे. मग मला लक्षात आलं की क्राईम पेट्रोल ही माझी गाय आहे, ही चोरीला जायला हवी. मी थांबलो त्या दिवशी की नाही. आणि 2018ला मी सोडलं. 2019ला मी एक थी बेगम केलं, कारण मध्ये वर्षभर मी 8-9 महिने काही नव्हतं केलं. कारण ऑफर येत होत्या, फिल्म्स म्हणा किंवा क्राईम पेट्रोलच्या पण त्यांचं, अरे क्या हुआ क्यों नहीं, अरे नाही थोडा ब्रेक ले रहा हूं. किंवा कुठली फिल्म आली, सर एक अच्छा इन्स्पेक्टरचा रोल, अरे नको बाबा, इन्स्पेक्टर नको. म्हणलं नाही, थांबूया आपण, थोडा वेळ लागेल, कारण लोकांच्या डोक्यात तो एवढा इन्स्पेक्टर बसलेला आहे, तो जायला वेळ लागेल. 8-9 महिन्यातच एक थी बेगम आली आणि सगळं पुन्हा चित्र बदललं. मग तुमच्यामध्ये ती हे आहे, एक फोकस आहे, एक शक्ती आहे आणि निर्णय प्रत्येकाने आयुष्यात ठरवायचं की ही गाय आहे, ही चोरीला जायला पाहिजे, तर आपली ग्रोथ आहे. कारण आहे खूप गोष्टी बाहेर अजून. हो. हे जर मी केलं नसतं तर मी नाही यार, टक्कल नाही करता येणार मला, कारण माझं इन्स्पेक्टरचं हे आहे ना. अरे इथे नाही जाता येणार, कारण मी इन्स्पेक्टरचं करतोय ना तिथे. मग मी काहीच नसतो करू शकतो यातलं. कारण मला वाटतं मी 2018 नंतर जवळपास 7-8 वेब सिरीज केल्या, वेगवेगळे कॅरेक्टर्स केले, फिल्म्स केल्या, मराठी फिल्म्स केल्या. हे एवढं मोठं शेत होतं माझ्यासमोर आणि हे इतकी वर्ष मी बघितलंच नव्हतं. वर्सटाईल तुम्ही जे म्हणालात ते त्याच्यामुळेच तेच करेक्ट. ते माझा पहिला फोकस तोच होता.
कारण जेव्हा मी सिटी ऑफ ड्रीम्स जेव्हा केली होती त्यावेळेला त्या रोलसाठी त्यांनी भरपूर आर्टिस्टचे ऑडिशन्स घेतले होते. तर एकाने माझा तो इन्स्पेक्टरचा हे दाखवलं की सर ये देखो, हां ठीक आहे, ये काय नाही नाही नाही, त्यांनी माझंच एकटी बेगममधलं दाखवलं. हां हे ठीक आहे. त्यांनी चंद्रमुखीमधलं दाखवलं. हां ठीक आहे, बोलो तीनों को. तर मला नाही सर एक ही ॲक्टर आहे. ओह व्हेरी गुड. हैं दिखाओ फिर से. बघितलं ना, लॉक इन. माझं ऑडिशन पण नव्हतं झालं. मी त्यांना विचारलं की विदाउट ऑडिशन एवढ्या मोठ्या सिरीजसाठी कसं काय? अरे असा असा किस्सा घडला होता, तुझे 3 रोल दाखवले सरांनी, ओळखलंच नाही तुला आणि तुझं कास्टिंग झालं. हां म्हणजे तुम्ही तो वेगवेगळे गेटअप केले, त्याचा एक बेनिफिट. हां म्हणाले मी ओळखलंच नाही तुला, तुझं अख्खी बॉडी लँग्वेज वेगळी, चालणं वेगळं, बोलणं वेगळं. असं थँक्यू. आता त्याचं पण बहुतेक सीझन 4 चाललंय त्यांचं, होईल सुरू. आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया तुम्ही काय उत्तर देताय. सोपे सोपे प्रश्न विचारा. मुंबई मेरी जानचा कॉन्स्टेबल शिंदे की चंद्रमुखीचा नाना जोंधळे? नाना जोंधळे. काही खास कारण आहे? अरे करायला मजा आली होती, म्हणजे मी एन्जॉय केलं कारण एकदा प्रसाद ओकनी फ्रीडम दिलं होतं, तुला जे करायचं ते कर. हां त्यामुळे मी बरं अख्ख्या सिनेमामध्ये फक्त मी एकमेव कॅरेक्टर आहे जो काही करू शकत होता, काही बोलू शकत होता, काही करू शकत होता. त्यामुळे शूटिंग असताना त्या दिवशी तिकडे तो माहोल पण असा मस्त असायचा. बरं प्रसाद स्वतः एक चांगला ऍक्टर असल्यामुळे प्रसाद सगळं सांगायचं की हे असं कर तसं कर, त्यामुळे ते अजून त्याचे इनपुट्स खूप होते त्याच्यामध्ये. नाना जोंधळे जर लोकांना आवडलं असेल तर ते प्रसाद ओकचं हे आहे. आणि चिन्मयने एवढं छान लिहिला होता तो सिनेमा, त्यात ऑथर बॅक रोल म्हणता येईल असं नाना जोंधळे होता. आणि माझं कॉन्ट्रीब्युशन 5% घ्या, बाकी हे ह्या दोघांचंच आहे जे काय आहे ते. पण सिनेमाला तर 3 वर्ष झाली, 2022ला रिलीज झाला, पण 3 वर्षांमध्ये तुम्हाला आणखीन एक नाना जोंधळे मिळायला पाहिजे होता. नाही मला हे मिळालं, नाना जोंधळेच्या ऐवजी दादा कांबळे मिळाला, जो रायसिंगानिया वर्सेस रायसिंगानियामध्ये तिकडे मिळाला. पण इकडे मराठी सिनेमामध्ये मराठीत तसं नसेल लिहिलं कोणी. पण मी अगदी सुरुवातीला जे विचारलं की मराठी इंडस्ट्रीचं तुमच्याकडे खरंच लक्ष गेलं का? नाही तसं नाही. त्या म्हणजे मलाही अपेक्षा होती पण त्या मानाने तसं नाही मिळालं का, कदाचित नसेल आवडलं किंवा थांबले असतील अजून. कारण मला असं आठवते मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू पाहिला होता आणि तो असा राहुल महेश भटचं पिक्चर होतं, आणि तो म्हणाला होता की मला तर झाला होता की मी आता सुपरस्टार होणार. मला पुढची 8-9 महिने माझ्या कामच नव्हतं काही. आणि त्याच्यानंतर मग म्हणाला मी 10-11 फिल्म्स केल्यानंतर तर मी पण तोच विचार केला की हा कदाचित थांबले असतील की असं वाटलं असेल सगळ्यांना की आपण जाम बिझी आहे किंवा काय. प्रसाद ओक अभिनेता की दिग्दर्शक? तो व्हर्सटाईलच आहे. प्रसाद ओक म्हणजे तो कविता पण खूप छान करतो, त्याचा कॉमेडीचा सेन्स पण खूप चांगला आहे. तो डबिंग मध्ये पण मास्टर आहे. म्हणजे डबिंग करताना तो काही काही अशा जागा काढतो, जसं आता मी फिल्म केली त्यात पण त्याने एक जागा काढली, त्या पण मस्त करतो. तो खरा व्हर्सटाईल आहे असं मी म्हणेन. म्हणजे तो ऍक्टर आहे, रायटर आहे, डिरेक्टर आहे, त्याला कॅमेऱ्यातलं कळतं, त्याला एडिटमधलं कळतं, डबिंग मधलं कळतं, सगळं कळतं. मी आता तुम्ही सुशीला मेकअप रूम की व्हॅनिटी? नाही मी बाहेर ना मेकअप रूम मध्ये थांबत ना व्हॅनिटीत असतो, मी बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो. ते जास्त कम्फर्ट वाटतं. जास्त कम्फर्ट. म्हणजे आता तुम्ही जे रणजितला भेटला तो अनुभव तसाच होता? रणजित साहेबांचा अनुभव तसा होता आणि म्हणून मला ते जास्त आवडलं की व्हॅनिटी नाही. ते ठीक आहे, हिंदीमध्ये पण बऱ्याचदा असं होतं ना की कंटाळा येतो की काय करायचं आता, बराच वेळ झाला यार बसलोय. ऍक्टिंग पेक्षा तिकडे पेशन्सचे पैसे भेटतात तुम्हाला. बरोबर आहे. मोठा एखादा ऍक्टर असेल, तुम्हाला 9चा कॉल टाइम असेल तर तुम्हाला तिथे सांगितलं जातं की सर 9 की शिफ्ट है लेकिन कॉल टाइम आपका सर आएंगे तभी, तो कभी आऊं? आओ 1-1.5-2 बजे फोन करके आओ. अरे बापरे, हे मी पाहिलं पण आहे ते एकेकाळी सुपरस्टारच्या काळामध्ये. पण तुमचा रणजितचा एक अनुभव सांगा ना. आम्ही मडला शूटिंग करत होतो आणि माझ्या बाजूलाच रणजित साहेबांचं शूटिंग चालू होतं. तर मी सॉर्ट फॅन आहे त्यांचा, कारण ते स्टाईलाइज करणं सगळं. तर ते त्या लहानपणी त्यांचे एवढे सिनेमे पाहिले, कारण प्रत्येक सिनेमात जवळपास तेच विलन असायचं. आणि असा माणूस आपल्याला पहिल्यांदा समोर दिसतोय, यार कोण कसं डायरेक्ट जाऊन बोलणार ना की अरे मी पण ऍक्टर आहे आणि मला बोलायचंय.
तेवढ्यात मला एक मैत्रीण दिसली. तिला मी हाक मारला, म्हटलं तू आहेस याच्यात? हो, मला बोलायचं होतं त्यांच्याशी. अरे बोल, मस्त माणूस आहे. असं कसं, तू ओळख करून दे ना. ये. मी गेलो. ते अशी व्हॅनिटी, त्याच्या बाहेर टेबल टाकून खुर्चीवरती बसलो ते. मी ओळख करून दे, रणजित पप्पा, हाँ ये मेरा दोस्त है. हेलो, अरे बैठो बैठो बैठो, कैसे क्या करते हो? बोला सर मैं एक्टर हूँ मैं भी. ये अच्छा अच्छा, अरे हाँ वो पुलिस वाला, हाँ सर, हाँ देखा है. आणि ते मराठीत सुरू झाले बोलायला. ते उत्तम मराठी बोलतात. हो, आम्हाला आम्ही केला इंटरव्ह्यू. अरे माझी बायको मराठी आहे. पण एवढा मस्त माणूस. मी म्हटलं तुम्ही बाहेर का बसला? अरे आमच्या वेळेला कुठे व्हॅनिटी आणि मेकअप बिकअप होतं, आम्हाला तर हीच सवय आहे, सगळं खुर्च्या टाकून बाहेर बसायचो करायचो. त्यामुळे मलाही ते मराठी सिरियलमध्ये पण व्हायचं असतं ना, की जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला 3-3, 4-4 जण एका रूममध्ये असायचे. कारण ते बजेटमुळे म्हणा किंवा कशामुळे परवडत नसेल किंवा काही कारण असतं, मग एक कोणतरी बाहेरच थांबायचं. हा, तर ते मग बाहेरची सवयच लागली, मग ते राहिलो बाहेरच. हा, म्हणजे मेकअप रूम व्हॅनिटीपेक्षा ते बाहेर बरं वाटतं, मोकळं वाटतं. इंडोर शूटिंग्स की आउटडोर लोकेशन? आउटडोर, खास करून आउटडोर. म्हणजे किती बघितलं भारत? भरपूर झालं माझं. महाराष्ट्रात सगळा झाला पिंजून. बाकी डेहराडून, लखनौ, दिल्ली, पंजाब झालं सगळं माझं. सगळं. आता मी पुन्हा लखनौला जाणार आहे. लखनौला आहे आणि गुवाहाटीला जाणार आहे. अच्छा, व्हेरी गुड. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचं. खास करून आता तुमच्यासाठी खास आहे सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? बघा, सिंगल स्क्रीन वेगळं आहे, OTT वेगळं आहे, आणि हे सगळ्याचं एक वेगळे व्यवसाय आहेत बघायला गेलात तर. मला तरी OTT मी प्रिफर करतो. एखादा सिंगल स्क्रीनचा अनुभव पूर्वीचा सिंगल स्क्रीन मला आठवतंय, जय संतोषीमा सिनेमा लागला होता आणि त्या काळात फॅमिली पिक्चर लागायची. कुटुंब तयारी करून तिकीट काढून बिळून ठेवलेली असायची इन ऍडव्हान्स ते पण. आणि वडिलांनी तिकीट वगैरे काढून आणली आणि सगळं चला पिक्चरला जायला निघालो आम्ही. मी जायला निघालो आणि आईने पाठीत धपाटा मारला. काय का मारलोस मला? चप्पल आहे पायात तुझ्या. मग संतोषी माता पिक्चर आहे, चप्पल घालून जाणार आहे? काढ चप्पल. आम्ही घातले का बघ. चूक झाली, चप्पल काढ. आणि लुडो थिएटर होतं आमच्या तिथे, तिकडे गेलो जुहूला आणि मी पाहिलं तर तिथं कोणीच चप्पल नव्हती घातलेली. त्या काळात 75 30 मे 75 तारीख सांगतो तुम्हाला, 75-76 फिल्म होती. तर त्यावेळेला फिल्म ही लोक अशी घ्यायचे की नाही ती देवाची फिल्म. मला आठवते त्याच्याबद्दल अशा बऱ्याच. त्याच्यानंतर ती शुक्रवारचं उद्यापन सुरू झालं. मग त्या शुक्रवारी आंबट खायचं नाही हे सुरू झालं. मग मला आठवते मी एक दिवशी चुकून आंबट खाल्लं काहीतरी. आईला जसं आई मी असं झालं, माझी चूक झाली. मग आईने संतोषी माता माफ कर मुलाला माझ्या. सिनेमाचा प्रभाव त्या काळात कसा होता? वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल न्यूजच्या साठी? पेपर, वृत्तपत्र. दोन जरा थोडं फन आहे. वडापाव की मिसळपाव? वडापाव पहिल्यापासूनचा. वडापाव. स्ट्रीट फूड, होम डिलिव्हरी? नाही, होम डिलिव्हरी नाही. स्ट्रीट फूड काय, तुम्ही तिकडे जा प्रॉपर, ते खा आणि या. ते घरी येणार आणि मग खाणार. तुम्हाला खायचं तिकडे जा, खा आणि या. म्हणजे तुमचं असं एक मोकळं ढाकळं असं एक असं जीवनशैली आहे. जसं तुम्ही म्हणता की मेकअप रूम व्हॅनिटी नको, त्यापेक्षा बाहेर बसलेलं बरं, तसं हे सगळ्या बाबतीत. म्हणजे माझ्या कधीही सेटवरती तुम्ही आला तर मी बऱ्याचदा मी बाहेरच भेटतो. ते हिंदीमध्ये कसं असं तिकडे सांगावं लागतं. म्हणजे आता तर नाही सांगावं लागत की आय विल नॉट शेअर व्हॅनिटी अँड मेकअप रूम, असं ते एक मख्ख चेहऱ्याने सांगायला पूर्वी लागायचं. आता नाही, आता ते देतातच ऑब्व्हियसली. काही दिवस शूटिंग केल्यानंतर मग प्रोडक्शन वाले वगैरे ओळखीचे होतात. ते म्हणतात आप तो सर बाहर ही रहते हो, अंदर जाते ही नाही हो. तर आता त्या सिटी ऑफ ड्रीम्सच्या वेळेला सगळे मराठी होते त्याच्यामध्ये. शरद गुरव होता, आणखीन बरेच जण भेटले. तर तिकडे गर्दी झाली होती. तर मी काय केलं, माझा दरवाजा उघडला आणि एकच करून टाकलं सगळं. तर ती मोठी व्हॅनिटी झाली. सर वो ऐसा मत करो, नहीं तो वो बार बार हमको भी बोलेंगे कि ऐसा खोल. अरे मेरा चुप, कुछ नहीं होता है, हम हमारा हम देख लेंगे, तुम मत बोलो. कारण ते प्रोटोकॉल पाळला जातो तसा
करेक्ट की नाही एका सिनियर ऍक्टर आहे तर तो त्याच्यात मग ह्यांनी नाही जायचं तिथे. हा हा. पण असं नाही. तिथं मी विद्युत जामवाल बरोबर काम केलं. एवढा मस्त माणूस. पहिल्याच दिवशी आमची दोघांची खूप छान मैत्री झाली. मला तसं नाही कधीच कोणी ना डिरेक्टर कडून झालं कधी ना कुठल्या ऍक्टर कडून काही मला नाहीच कधीच नाही त्रास झाला. म्हणजे कसं सांगावं नाही लागलं की अरे मी सॉलिड आहे. म्हणजे माझा आणि त्याचा क्रॅक मधला एक सीन आहे. मी पैसे फेकतो बिकतो रडतो आणि हे सगळं करतो. तो सीन झाल्यानंतर मला मिठी मारली. मला यार सॉलिड केलं असतो सॉलिड. जेव्हा स्क्रीनिंग होतं किंवा प्रेस रिलीज होतं तर तेव्हा मला वाटतं मी दिल्लीला शूटिंग करतो. मी नाही जाऊ शकतो. त्याच्या मॅनेजरचा मेसेज आला होता की अरे सर वॉज आस्किंग अबाउट यू. आय एम शूटिंग आय एम नॉट अबाउट. ओके. मग मला तो एकदा डबिंगच्या इथे भेटला तेव्हा मग परत अरे नाईस मजा आहे यार मजा आहे नाईस. काहीच एडिट नाही झालं त्यातलं. हा हे महत्वाचं आहे. काहीच एडिट नाही झालं सगळं लागलं त्यातलं. नाही तर सिनेमामध्ये वाट बघायला लागते की आपला रोल कधी दिसणार. हा म्हणजे डबिंग करून आल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा एडिट होतं. हा लेंथ वाढली आहे वाढली किंवा काही कारणास्तव किंवा कशाहीमुळे एडिट होऊ शकतं. त्याच्यामुळे मी बहुतेक सिनेमे घेताना शक्यतो असं बघतो की ह्यातलं एडिट किती होईल पडद्यावर किती आहे. हा. तर असे हे आजचे आमचे विशेष पाहुणे राजेंद्र शिसतकर. आज तुम्ही आमच्या अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयात आलात आणि अतिशय दिलखुलासपणे गोष्टी सांगितल्यात. विशेष म्हणजे तुम्ही जो अनुभव सांगितला क्राईम पेट्रोलमुळे जे तुम्ही काश्मीरमध्ये अडकला होतात आणि तेव्हा ते कसं सगळं घडलं की ह्या गोष्टी जनसामान्यांना माहिती नसतं की पडद्यामागचं जे आयुष्य आहे म्हणजे तुम्हाला इमेज बरंच काही देत असतं. पण असं पण एक देतं की जे तुम्हाला एका वेगळ्या संकटातून बाहेर काढतं. तर अशा तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात मनमोकळेपणे गप्पा केल्यात काही किस्से काही आठवणी. आणि मला असं वाटतं ती डेस्टिनी होती अशी की 2014ला मी काश्मीरमध्ये जाणार आहे फॅमिलीबरोबर तिथे अडकणार आहे आणि ते वाचवण्यासाठी काय तर मग क्राईम पेट्रोल. मग क्राईम पेट्रोलचं काय तर नाटक. असं ते लिंकअप्स आहेत त्या एकमेकांशी. त्या फक्त आपल्याला कळल्या पाहिजे. तर तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला तुम्ही इथे बोलवलं आणि अशा छान मस्त गप्पा मारल्यात. येस. #ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.